नमस्कार. शनिवार आहे. मगाशी एक मी व्हिडिओ पोस्ट केला होता थोडंसं क्लॅरिफिकेशनसाठी, की जे शब्द वापरतो ते एकदम सोपे रोजच्या व्यवहारातले बोलीभाषेतले शब्द वापरतोय, घेतोय. जे आम्ही कॉमनली जे बोलतोय ते. आणि जर हे लिहायचे शब्द किंवा काही बेंगळूर, मैसूरचे शब्द थोडेसे वेगळे असतात किंवा जड असतात आणि ते लिहायचे असतात. त्यामुळे आपल्याला काय संवाद साधण्याशी मतलब आहे. तरी पण मी तो, ते, तू जे शब्द आहेत ना, ते मी आता थोडे इथे मी सांगतो मी तुम्हाला. त्याच्यामध्ये थोडेसे जे ह्याच्यामध्ये असतात ना, लिहायचे किंवा तुम्ही जे गुगलवर केले तर असे मिळतील तुम्हाला. आम्ही सगळेच वापरत नाही असं नाही, सगळेच असे नसतात, पण काही असतात. ते ते म्हणजे आवरू. आवरू ते. ती म्हणजे आवळू. ती म्हणजे आवळू. ती आवळू. आवळू ಇವತ್ತು ಬರ್ತಾಳ म्हणजे ती आज येणार आहे. आवरू अवत भरतारा म्हणजे ते आज येणार आहे. त्याच्यामध्ये मग आपण जे आपले काका मामा असतात ना, थोडे सिनियर लोक, त्यांना आपण आदराने बोलवतो. त्याला आवनगे. आवनगे ना, आवंगे बोलतोय. आवनगे, आवंगे म्हणजे अपभ्रंश. काही ठिकाणी असतो ना, अपभ्रंश असतो, तसे असतात ते, पण अर्थ तोच असतो. तो तो म्हणजे आवा. आवा इधर ನೋಡ್ರಲ್ಲಿ तो आहे बघा तिकडे. आवा ಬರ್ತಾನೆ ನೋಡ್ರಿ म्हणजे तो येणार आहे. आवा. त्यांना. त्यांना म्हणजे आऊ, मी तुम्हाला शिकवलं होतं ना, अवगळनो हा शुद्ध शब्द किंवा लेखी जे आपण लिहितो ना, अवगळनो लेखी शब्द. तसा मराठी बोलणं आणि लेखी वेगळं असतं ना थोडंसं, तसा आहे तो. अवगळनो. आम्ही काय म्हणतो, आवरगे. आवरगे म्हणतो त्यांना. आवरगे फोन ಮಾಡ್ರಿ म्हणजे त्यांना फोन करा. आपण काय अवगळनो फोन ಮಾಡ್ರಿ. तर जो सोपा आहे तोच आपण घेऊया. पण एक मी ह्याच्यासाठी दिलाय क्लॅरिफायसाठी, बाकी काय नाहीये. अर्थ तोच असतो. त्यांचे. आवरदू. आवर. आवरदू असं आहे. त्यांचे आवरदू. आवरू आवरदू. तिचे किंवा तिच्या. आवळा. तिचे म्हणजे आवळा. आवळग. आवळगे असं आहे ते. आवळू आवळा. हम्म. आवळगे. आणि बाकी असं आवळगे. तिचे म्हणजे आवळगे. त्यांच्यासारखे. औन हनते. नाव आवर हनते म्हणतो. औन हनते हा एकदम शुद्ध. आवर हनते. आवरगते. आवरगते बोलतो आम्ही. आवरगते आदर. त्यांच्यासारखं आहे. हा एकदम बोली जो आमचा शब्द आहे आवरगते. म्हणजे धारवाड, बेळगाव साईडला गेले तुम्ही ना, तर असा शब्द तुम्हाला मिळेल. आवरगते. आवरगते इद्दा नोड्री वा. ಅವ್ರ स्वभाव ಇವ್ರ गते अदा म्हणजे त्यांच्यासारखा यांचा स्वभाव आहे, हा त्याचा अर्थ आहे. तिच्यासारखे. आवरू आवळू. आवळ हनते. तिच्यासारखे म्हणजे आवळ हनते. हे थोडे जड आहे शब्द, म्हणून मी ते सोपे सोपे दिलेत खरं. तिला. आवळा असं तुम्हाला मिळेल. आवळा. आखीगे. आम्ही आखीगे म्हणतो. आखीगे. साधा शब्द आखीगे. तिला. आखीगे फोन ಮಾಡ್ರಿ. तिला फोन कर. म्हणजे क्लोज असतात ना आपल्या, खूप क्लोज त्यांना आपण आखीगे म्हणतो. हळू. मी सावकाश असं लिहिलं होतं. सावकाशला सावकाश. पण जो बेंगळूर साईडचा किंवा लिहिण्याचा जो शब्द आहे ना, निदानवागी. ॲक्च्युअल जो म्हणजे ह्याचा शब्द आहे ना, लेखीमधला किंवा बेंगळूर मैसूरचा, निदानवागी बर्री. सावकाश या ट्रेननी येतात ना, निदानवागी बर्री. नाव आम्ही सावकाशात बोलतो, कारण आम्ही इकडची भाषा आहे ना, हे सावकाश बा, सावकाश बा, सावकाश होगू म्हणजे सावकाश जा. म्हणजे कुठे प्रवासाला जाता, सावकाश जा. निदानवागे जा असं. निदान वाघ होगरी असं बेंगळूर साईडला बोलतात. तर आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणं नाही आहे. आपल्याला सिंपल एक सोपं शिकायचं आहे. त्याच्यामुळे हे जास्त डोक्यात घालायचं नाही आणि जास्त निगेटिव्ह कमेंटमध्ये आपण इंटरेस्ट घ्यायचा नाही आहे. तर आपला पर्पज सॉल्व झाला पाहिजे, इतकंच याचा उद्देश आहे. तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये लिहा तुमचे. आणि हा पुढचा व्हिडिओ आहे ना,
रविवारी 22. त्याच्यामध्ये घरातल्या वस्तू आपल्या जसे बाकीचे आहेत, तांदूळ, डाळ, बीळ, ते पण मी थोडे उद्या मी ते व्हिडिओ मी म्हणजे उद्या अपलोड करेन. तो तांदूळ, घार, दरवाजा, जमीन, आपले घरात दरवाजापासून सुरू ते किचन, बाथरूम असं सगळं. तो उद्या मी ते करीन. तो पण थोडासा आहे, इंटरेस्टिंग आहे, कारण आपल्या रोजच्या जीवनातला वापरातला आहे तो. म्हणून तर तुमचा अभिप्राय नक्की द्या. ते गरज आहे. आता किती लोक ह्याच्यातले सिरियसली बघतात माहीत नाही. कधी-कधी उत्साह थोडा दिवस असतो, नंतर मग मावळतो पण, असं पण होऊ शकते. पण नक्की बघा आणि तुमचा अभिप्राय द्या आम्हाला, की मी जे बोललोय त्याच्याबद्दल. आणि तुम्ही व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. बाय. बाकीचं उद्या.